नवनाथ भक्तिसार अध्याय 30. श्री गणेशाय नमः. जय 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 जगद्वारा पंढरे दिशा रुक्मिणीवरा सर्व साक्षी दिगंबरा पुढे ग्रंथ बोलवी. मागिले अध्यायी अनुसंधान भरतरी आले विरक्तपण. गोरक्ष जतीने समागमे करून गिरनार चढा पोहोचला परी रात्र लेवणे स्नेहाचे अपार रत्न तेने करून उभयंता जाण सुशोभित पै झाले. यावरी गोरक्षतीन रात्री राता झाला गिरनार पर्वती. मग पुसून दत्ता प्रति मत्स्यनाकडे चालिला परी रात्री सुत मने बाळा गोरक्षनाथा मच्छिंद्रोत्सव मम देहाते भेटला नाही बहुत दिवस. तरी तयाचे भेटे माझे चक्षु परम भुकेले योगदक्षु तरी त्या अनुनी मज प्रत्यक्ष भेटवी का जीव लागा. आयशय ऐकता दत्तात्रेय वाणी भेटवीन म्हणे गोरक्ष मुनी. योगेंद्र तरी त्या अनुनी मग श्री दत्तात्रेय चरणा नमुनी निघता झाला गोरक्ष. श्री मच्छिंद्र मार्ग धरून चालता झाला गोरक्षनंदन. येरीकडे राया कारण काय करी महाराजा. नाथ दीक्षा देऊन त्याशी मौळी स्थापिले वरदास्ताशी. चिरंजीव पद देऊन त्याशी अक्षय केला महाराजा. जो वरी कल्याण असे धरित्री चिरंजीव केला राव भरतरी. आयशे वचन वाग्योत्तरी प्रसादा ते उपिले. या उपरी अभ्यासास प्रारंभी नेमिला भरतरीदास. ब्रह्मज्ञान रसायनास कविता वेद सांगितला. ज्योतिष व्याकरण धनुर्धर जलतरणादी संगीतोत्तर वैद्य रोहिणी अपार गाढ आदीच होता तो. कोकशास्त्रादी नारळ काळा चतुर्थ भाष्य बोधरसाळा मीमांसादी प्रातंजला प्रवीण केला महाराजा. या परी वैद्यास्त्र गहन सांगता झाला त्रिनंदन. वातास्त्रादी जलदास्त्र पूर्ण अग्निस्त्र सांगितले. कामास्त्र धर्मास्त्र वाताकर्षण वज्रास्त्र पर्वतास्त्र वासवशक्ती दारुण नागास्त्र खगेदास्त्र अस्त्र संजीवनी जीवन ब्रह्मज्ञानी उपदेशी. देवास्त्र काळास्त्र आणि मोहनास्त्र रुद्रास्त्र विरक्तास्त्र आणि निपुण निर्वाणादी अस्त्र दानवास्त्र प्रवीण स्तवनास्त्रादी सांगितले. कार्तिकास्त्र आणि स्पर्शास्त्र विभक्तास्त्र मानवास्त्र विहंगम प्लवंगम कामिनीस्त्र सकळास्त्रादी उपदेशी. यावरी शास्त्र विद्या संधन पूर्वी होता जो रावणी पुन्हा त्रिशूळ फरश अंकुश मान धनुष्य तोमर शैलता परम मृदूर बारसी मांडूक चटके गाय उद्देशी. दारुक यंत्रे शस्त्रे वारसी कुठर अधिक प्रवीण. अशा शस्त्राद विद्ये कारण पूर्वीच होता राव प्रवीण. त्यावरी अस्त्र विद्यारत्न गुरुमुखे लादला. मग ते विद्येशार्थ शेवटी की कोणन विराजे रत्न तगटी. मग त्या तेज हिम वाटे बोल काय बोलावे की गुंदित मलयावर त्या मिश्रित झाले हृदय केशर. मग त्या गंधाचे वाग्योत्तर कवनार्थी बोलावे. असो आयशी विद्या प्रसन्न संपन्न भरतरी ते करून या त्रिनंदन. उपरी साबरी व्यक्त करून सदनाते पाठवी. नाग पंग उभय ठाई सकळ दैवते तया प्रवाही. त्रिमित्र कुंडास वेडुनी मही पाठवीत महाराजा. मग ते जाऊन भरतरीनाथ साधिले सकळ 52 विराते. जैशी मच्छिंद्र झाला क्लेशवंत त्याची क्लेशावरिले. मग सकळ देव करुणी प्रसन्न पाहती गुरुचे चरण. मग सवे घेऊन या त्रिनंदन बद्रिकाश्रमी पातला. ते बैसुनी पूर्ण तपाशी. मग येऊनी भरतरी वर्गाशी राहते झाले सुख वस्तीशी. मच्छिंद्र मार्ग विलोकित तो येरीकडे गोरक्षनाथ पाहता झाला गर्भद्री पर्वत परमावडी आनंद भरित. मच्छिंद्रनाथ ते भेटला. ओ परी चरणी ठेवणी माथा म्हणे महाराजा. दत्त गुरुनाथा तुमचा भेटी चक्षु निघिता.
कामानळो दाटला तरी त्याची घेऊन बेठी आनंदे होड दाटला पोटी जैशी इंदूची अर्णवाग आटी प्रेमिल रेव चंबळे की सोमाते कुमुद पाती बेटी चुंबक काम इच्छिती तन्याये त्रिवर्गमूर्ती कामानळी भेटलेसी ऐशी गोरक्षाची ऐकतावाने तेही पडला कामविष्टुनी म्हणे वासा माझा स्वामी पाहू ऐसे वाढतसे मग काही दिवस तेथे राहून खरते झाले उभय गमन वैदर्भ देशाचा मार्ग धरून गमत असती उभयंता तो कोंडणपुरी सहज ग्रामात करू गेले उभय विक्षेते देव तेथे शशागर रूपत कोपलाशे स्वसुता कोपला परी चव्हाट्यात दुताहाती उपनी सुत खंडित करुणी वरदहस्त चव्हाट्यात टाकीला यावरी श्रोते कल्पना घेती राव कोपला सुतावरती तो कोप तया कवनार्थी सुतावरी पेटला तरे हे प्राज्ञिक महाराजा दाव सकळ निर्णय ओजा गुणत्व ठेवूनी ग्रंथी ओजा प्रांजळपणे असावा ऐसे ऐकता श्रोत्याचे वचन कवी म्हणे घ्या अनुसंधान ते तिचा राव सृष्यागर नाम प्रज्ञावंत धार्मिक धैर्य औदार्य बळ संपत्ती सत्यस्त यश करी कीर्ती ऐसा असूनी शशागरपती परिसंतती नशे त्या संतती नशे तेने करून राव झाला चिती उद्विग्न न आवडे वैभव राजा कर्ण छत्र सिंहासन नावडे नावडे आसन वसन शयन नावडे अनुदिकादी पान नावडे चतुर्थ भोगादी गायन कळाकुसरे गुणस्वी सदा विराजुनी कांतस्थानी वंशावेलीची करी दोकनी तो एके दिवशी सदाना मंदाकिनी कांता बोले रायाते म्हणे महाराजा नरोत्तमा दाखधरिता संतती कामा तरी लल्लाट रेषाच्या विधी उगमा नसल्या व्यर्थ कादाक तरी सर्वज्ञ सहज स्थिती चित्त मिरवा प्रांजळ वृत्ती व्यर्थ कांचनी शरीराप्रती न भंगू द्यावे अनलाते राया वडवाळ चित्त क्लेश शरीर साहुनी हरी प्रज्ञेस प्रज्ञे विन संसार ओस होत आहे महाराजा ऐसे बोलता मंदाकिनी परे राय बोध न वाटे मनी चित्त धरी व्याघ्र कांचनी संसारवल्ली सोडिना दिवसेंदिवस अति थोर नावरे चित्ता वैश्वानरा मग एके दिवशी अति निष्ठुर शिव आराधू वैसला मंत्री काते पाचारून वैभव केले त्या स्वाधीन सवे स्वल्प दूत घेऊन दक्षिण दिशे चालिला रामेश्वरा कामावरून जात शिवा ते खरू प्रसन्न तो मार्गे चालता कृष्णा संगम तृंगभद्री भेटल्या तेथे राहता मुकामाशी शयन करिता निशिशी दशकर पंचानन स्वप्नाशी येऊन या बोलतसे म्हणे राया संसारवल्ली तव चित्त धरी चित्त व्यापिली तरी त्याची याची ठाई संतानवल्ली प्राप्त होईल तुझ राया परी कृष्णा तुंगभद्रा उभय सरिती संगम चिमट्यात तटक्षिती आपरणे सहित माझी मूर्ती नित्य अर्ची त्या लिंगी लिंग अर्चिता सखाम खामा स्वार्थ पावशील नरोत्तमा या विन खंती जावया तुम्हा अन्य उपाय नसेची ऐसा स्वप्नी दृष्टांत होता तिचे आवडे नरेश चित्ता मग मित्र डोहा सम सरिता जाऊन या विलोकी तो जुनाट लिंग तेथे दिसले तेथे होते तटी प्रतिष्ठेविरहित राये पाहुनी सप्रेम भरित प्रतिष्ठेत मिरविले मेरवुनी पंचोर चारक तया उभोनी प्रेमदौदिक प्राणप्रतिष्ठा करुण्याच्या आराचक तया ठाई मिरविला
तया लागे उत्साह थोर बाहुनी रक्षी रामेश्वर परी कार्तिक ध्वज संस्कार अपार लोक मंगेती करुणी हाराचे जयकार अखंड होता नाम गजर जय जय शिव संगमेश्वर ऐसे लोक भोवती तरी तया निकट मध्य क्षिती भद्र संगमे ग्रामवस्ती तया माझी भूदेव जाती एकासे प्राज्ञिक मित्राचार्य तयाचे नाम वेद पाठक उत्तम उत्तम तयाची धारा शरयू नाम पतिवृता आगळी परिसंत देवीन दोघे होती अतिक्षीण मंगती उभयंता सुलक्षण त्याची शिवा अर्चिती आयशे लोटता काही दिवस तो स्वर्गी वर्तले काय कथेस सर्व गण मिळून सभेस शिवा वैसले वेष्टुनी सुदाम अति मनोहरक रत्नजडित ते हाटक तरी धाम नो हे वैडूर्य विसाशिक शिवसभा मिळतसे ऐसे सभे ते काळी बैसले असता सभा मंडळी सुरोचना अप्सरा चंद्रमौळी पाचारिता पै झाला तवती सुरोचना देवांगना वेगी येऊनी सिद्धांगना मंदना तकाच्या लागुनी चरणा नाट्यपरी वैवाटली नाट्य करिता चातुर्य गायन चतुर्थ स्वरी परम संपूर्ण तानमान संकेत धावून नृत्य खरी आगळी परी नृत्य करिता भावनेत भावना कल्पी स्वचित्तात की स्मरारी ते होनी रथ कामने ते नुटावे आयशे कामने पेटोने कामा फरी काम दाटला शरीर उगमा तेने करुणी नाट्य उगमा सत्य करिता चाचरणा पाहुनी उमाकांत तेची भावना अनुनी चित्तात मने कामीन न कामानला ते पेटली अप्सरा तरी अहंकार विलक्षण योग्य नव्हे हा कामीन तरी ते सुलभ जन्म देऊन रत व्हावे आयशे कल्पना अनुनिचित्ती बोलता झाला पशुपती म्हणे सुरोचने कामचित्ती तुझा माते समजला तरी तो आयश्या भ्रष्टपणे शीघ्र पावशी मृत्यावनी भद्रसंगमी जन्म घेऊनी विप्रकुशी मिरविशी मित्राचार्य पिता तया नाम माता शर्व परम सुगम तिची कुशी तुझ जन्म मानवदेह मिरविक्या आयशे वदता गिरिजाकांत सुरोचना भयभीत चित्ती म्हणे स्वर्गच्युत हीन दैवे झाले मी चित्ती उद्देश दैव माणूस तेथे उदेला दैव खैस ते बी इच्छिल्या शिवतीस आलावा ते मिरविले आजी करू जाता एक प्रारब्ध गडवी अनेक तरी कवळिता रत्नमाणिक काच निवडीला आयशे सुरोचना चित्ती चिंतून करीती झाली ग्लानवदन उपरी तिने स्तुती स्तवन शिवालागी हारंबिले म्हणे महाराजा कैलासपती नंदी वाहन चक्रवर्ती त्रिशूळ पाणी सर्वांगी युवती व्यक्त अशी तू फरशांकुश गदा सोमर डमरू चक्र कपालपात्र ई शोभे दशकर रूढमुंड भूषणांका भाळी इंदू कबरी गंगा श्वेतवर्ण करिशी योगा वस्ती सुलक्षणे ना आवडे नगा पूर्ण योगा साधवया तरी हे उभया गाया धवा हे वा श्रेष्ठा महानुभावा विज्ञानधारी अनुभवा महादेवा तुझवंती तरी आता प्रज्ञावंता चुकूर माझी वारी व्यथा भोळेपणी मानुनी चित्ता उशाफाते वदावे ऐसे ऐकून ती जीवानी तो शिविला मुंडा आणि वर मनी म्हणे सुरोचने तुते अवनी
प्राप्त होईल निश्चय परी तू अर्चिता माते तू अर्चिता प्रत्यक्ष होऊनी तुझ्या अर्था मग सहज माझा स्पर्श होता स्वस्थाना ते तू हाची माझा शाप तरी खेदा ते करी लोप ऐशे बोलता गणार भूप चालती झाली उर्वशी भद्रा संगमी प्रोत्तम मित्राचार्याच्या पवित्र नाम शरूकांते वरिला काम द्विष झाला जठराते पुढे लोटता दिवसांदिवस दिवस पूर्ण होता 9 मास कन्या रत्न पंकजास उदय झाला के वेलाळ तरी ती ठाईची उर्वशी कवन न वर्णावे स्वरूपाशी बालार्क किरणे सतेज राशी कनक पंकजा मिरितसे चंद्राननी आकर्षण नयन खंजीर टाकीला दैदिप्यमान ती जिचे पाहता मुखमंडन मदन मूर्छा मिरितसे जिचे दंत माणिक वर्ण दर विकास सुहास्य वदनी दंत तेजे पाषाण तरणी रत्न पंकजा मिरितसे पवळ देठी आधार भार सरळ नाशिक पवन स्थिर परम तेजवंत चक्र पाहुनी चंद्र लाजतसे चपला चपक मातली सुवा माला की मलयगाराचे गिजली कळा ऐशी गंधी शटू पदमेळा रुजावया धावतसे एक कोश वनात तरु होती ते सुगंधित मुक्तिका वरुणी मृगदास सरसर परते म्हणताती ऐशे परी गजगामिनी दिवसेंदिवस वृद्धी होऊनी 12 वर्ष पवित्रपणी नामे कंदबा मिरितसे परी ती कंदपा शुभाननी 12 वर्षे इंद्रदमनी पिता पती पडता यज्ञी परिणवरी भरत्याते सदा विरक्त शिवस्मरणी शिवजानास निशयनी काया वाचा अंतकरणी शिववेद वेदिनी शिवार्चना तात माता जाती नित्य उमयंता तया संगे लावण्य लता कंदबाई जातसे बाळपणी नित्य नित्य शिवदर्शना ते शिवत पुढे होता वयस्थित शिव स्वतः अर्चितसे ऐशे लोटता 12 वर्षे तो कोणे के सुदीनास गृही सांडूने तात मातेस शिवालयी गेली असे तव ते समय देवळात कोणी जनसे कंदात कंदबा तेथे संचार करीत इकडमणी शिवांगी जय जय हर म्हणून वाणी मस्तक ठेवी महिला गुणी ते समय मुंडानीवर ती लागुनी दृश्य होता त्या टाया गुप्त तेथे शिव पंजानन पाहता झाला ते कारण परिती दारा सुलक्षण मुखमंडने देखिली जैसा चपळ तेजवरित शिवधामी लखलखित भीते पाहता पर्णानाथ कामवेष्टनी पडेला मग आशयुक्त होनी कुमार तात मनीची वावेरत ऐशे योजनी चपळवंत दरोपाये चपळा तरी ती शिव तेजखानी धावता देखिली जैशी तरणी तेने करोनी भयभीत होनी पळू लागे कंदबा शिवालया ते सोडून बाहेर येथे झाली विप्रकुमारी परी तो शिव कामातुर ते मागे धाविनला पुढे कंदबा मागे शिव उमेंदा महिते गीती धाव घेता सदा शिवे जाऊन या स्पर्शिली परी शिव स्पर्श होता तिथे सांडे मानवतनु ते सुलोचना अप्सरा होऊन त्वरित स्वर्गाप्रती चालिली परीकीकडे शिवकामाचा उजळला पाड ठाव सांडून इंद्रिय पाड द्रवता मही पाठी पाहता झाला कृष्णा तटी उदक मिळता एकवटी सकळ मासे संचरले
संचरले परी पूर्वीपासून ते समयी पर्वत घन तेने प्रवाही कृष्णाग संगम रेत त्यात मिरवला पर्जन्य काळी तो आचाट जात होता कृष्णा पात्रात ते संधीत राव सुबट स्नानाला गे मिरविला स्नान करुणी शशागर तटी बैसला होऊन स्थिर स्नान संध्या सारुनी समग्र अर्धदानी प्रवर्तला करे घेता कृष्ण जीवन तो तेत रेत दाटले उंजुळीत येऊन मानव देहाचा स्पर्श होऊन रेती पुतळा रचिला परीन लागता क्षण सकळ अवयव दिव्यमान राये पाहता प्रत्यक्ष मदन बाळतनु ते देखिले पाहताचे राजा हर्षयुक्त मने मज पावला उमाकांत अयोनी संभव सुत प्रतापदक्ष मज झाला तरी हा कोणी अवतार असेल विहिरीत हरिहर वाचस्पती सहस्र नेत्र अवनीवर उतरला ऐसा आनंद मानोनी चित्ती उठता झाला तो नृपती बाळ कवळुनी हृदयाप्रती शिबिरा प्रविष्ट पैजाला मंदाकिनी सुंदर कांता परम सत्य प्रतिवता तिथे करी बाळ पिता पाहुणे ती आनंदे रायाशी म्हणे मंदाकिनी बाळ कोणाचा अनिला स्वामी राव म्हणे अर्ध जीवनी उदय पावला कर पात्री तरी हा ईश्वर पुत्र तुते दिला आहे उमाकांते तरी पावला करुणी महिते पुत्र वती मिरविका ऐसा ऐकून नरेंद्रवाणी परम हर्षली मंदाकिनी मग अति स्नेहाचे भरते अनुनी बाळ हृदयी कवळीला लाविताची स्तन मुखास पानाला स्तनाशी संस्कारोनी कृष्णागर मानसी 12 वर्षे दिनी स्थापिले यावरी राव शिवापासून निघता झाला तेथून कौंडन्य ग्राम पूर्वस्थान ये मुनिया पोचला ह्यावरी दिवसेंदिवस कृष्णागर पावला 10 वर्ष मग तिचा शशागर अस स्नुषारूपी दाटली मग कर्दम मंत्री पुरोहित ऐक्य करुणी नृपनाथ देशावरी पाठवित सुलक्षण कुमारी योजवाया परे राव सांगे मंत्रिका कारण की कुमारी व्हावी सुलक्षण रूपवंती गुणपणे समान कृष्णागरा सारिकी अवश्य म्हणून मंत्री करुंद जात होते समुच्च वृंद पुरोहितादी पाती संबंध कृष्णागर रायाचा नाना क्षेत्रे राज्य पाहून कुमारी पाहे मंत्री नयनी परी कृष्णागराच्या रूपमांडणी एकही कन्या आढळेना सकळ मंत्री देशोदेश पाहू श्रमले कुमारीस परी सर्वसंपन्न तयास कोणी एक आढळेना रूप पाहता तो गुणहीन गुण पाहता तो रूपहीन रूप गुण असता गठित समान उभयंताचे ना ऐसे परिसंगोपन कोठेही दिसेना शुभ मार्ग अति श्रमोनी लागवेग स्वस्थानाशी पावले रायाशी भेटून सांगते वृत्तांत की कन्या रत्ने अपारमित परिगुण रूप गठितार्थ कोणी एक दिसेना आजवरी महाराजा दिवस द्विसंस्तर लोटले काजा परी कन्या रत्न ओजा नातळे ऐशे झालेशे ऐशे रायाते मंत्री सांगून पाहते झाले आपले स्थान यावरी क्षण मास दिन लुटून गेले तयापाशी यावरी कोणी एके दिवशी कृतांत मृत्यू येऊनी महिषी घेऊन गेले मंदाकिनीशी परत्र देशा कारणे मग शशागर मंदाकिनी राये शशागरे पाहुनी परम विवाळ झाला योग योग करुनी शोकार्णवे दाटला परे कैसाही असला माईक देही मेल्या मागे मरत नाही असो चंबळूनी शुग प्रवाही हुंदकिया संपादी ओ परी उत्तर क्रिया करून राव शिवी सिंहासन त्यासे लोटल्या संवत्सर पूर्ण श्राद्ध दशा उरकिली
उरकिले परी कामिनी विन राया चित्तान वाटे कल्याण कामानने पंचप्राण व्याकुळ बहु होता ती परे रावतो इंद्रिय दमनी कथा न पावे व्यभिचार मनी मग मंत्रिकाशी बोलावून निकट बैसी आपुल्या मने मकरंदा सुलक्षणा तू करू गेलाशी देश भ्रमणा परी कुमारी रूपवंत आणि सुरक्षणा कोणी एक आढळली का मंत्री म्हणे जिनोबनाथा कुमारी आहे स्वरूपवंत आणि गुणही उत्तम दिसत परिघटित दिसेना उपरी मंत्रिका बोलत जरी सुता लागेन उतरे गठित तरी आमुचे नामी गठितार्थ शोध शोधून पावा मंत्री म्हणे ती पुरोहिते टिपणे आणले आहेत लिखिते तरी त्या ते पाचारुनी संबंधा ते विलोकून पाहिजे मग पाचारुनी पुरोहितास सकळ कुमारिक टिपणे पाहत तो चित्रकूटाचा रूपणात गठितार्थ आवडला नाम जयाचे भुजध्वज धार्मिक प्राज्ञिक महाराज त्याची कन्या तेजपुंज भुजावंती मिरवली रूपवंत गुणवंत तया नामी अशी घटित परी पाचारुनी मंत्रिका ते तया स्थानी पाठविले मंत्री जाऊन चित्रकूटाशी पुन्हा भेटून भुजध्वजाशी वृत्तांत सांगून रायाशी लग्नपत्रिका काढिली लग्नपत्रिका आणि वृत्त्य लिहून पाठविले अर्धदास्त रायापाशी ताची दूत वर्तमान निवेदिती लग्नपत्रिका आणि दूत पाहून राव संतोषत मग सरंजामी जाऊन तिथ लग्न सोहळा उरकिला मग ती कांता घेऊन राव पाहता झाला आपला ठाव यावरी दिवसेंदिवस थोरी व भुजावंती झालीचे त्रयोदश वर्षे व्यवस्थित भुजावंती मही मिरवत एरीकडे सप्तदश वर्षात कृष्णागर मिरवला तरी भुजावंती अंतपुरात धाम बविले कांत भंग जितुके राया ते तितुके ती मिरवित असो एकांती भुजावंती परी सापत्न्य पुत्राची युक्ती होती परी दुष्ट व्यक्ती परमकांते पाती ती तो कोण एके सुदिनाशी राव गेला मृगेशी कृष्णा गुरु धामाशी वेदोनिया पातसे सहज वावडी घेऊन हाती चित्त रंजवी खेळा निगुती तो येरीकडे भुजावंती धामावरी आलीसे राज किशोर पाहून नयनी दृष्ट वंचिली सुता लागुनी तेने विष्णुनी पंचमानी परिचारिके बोलत म्हणे पौल धामापुरत कवाडी उडवी वाताकृती त्याते पाचारुनी उत्तम गती समा स्वधामाते आनावेगे ऐशे ऐकुनी दासी वचन पाती झाली राजनंदन राजाशी म्हणे तो मातेने चित्त येतू वरीला फरे महाराजा उत्तम जेठी शीघ्र चलावे त्याची बेठी राव ऐकुनी कर्णफुटी अवश्य म्हणे येतो की भवंडी दोर देत सेवका हाती आपण निघे सर्वज्ञ मूर्ती सहज चाले सदनाप्रती जात आनंदे करुनिया राये करुणी आणले लग्न तेव्हा गेला होता दर्शन तयाशी लोटले बौद्ध दिन म्हणे आज सुदिन उगवला मज आजी वसाते माऊली कोणी कडून पानावली तरी आजी भाग्य सावली सकळ पूर्ण झालीशे ऐसा आनंदोत्सव चित्ती मानुनी जातसे नृपती सहज चाले सन्नाप्रती जाऊन या पोचला तवती दारा उपरी वरी येऊन पोचले कृष्णागरी खाली उतरवणी खाली उतरुनी शेण गुवारी पाता झाली वेलाळी
शयनदाराचे धरुणीदार उभी राहिली ती सुकुमार तो पारिचारिका कृष्णागर घेऊन या पोहोचली पर्यास्त संकेते राया प्रति धावी सननाते आपुल्या घरी दाशी जात भेट करुणी उमेनता हे रे इकडे कृष्णागर चालता गेला समोर जाताची करी नमस्कार सापत्नी माता म्हणून परे ती बाळ मदनवाळी वेष्टली होती कामानळी तेने चिरपदर काजळी अज्ञानपणी मिरवितसे सुते केला नमस्कार परिती नवदे त्यावर ते पाहुणे कृष्णागर मना माझे चाकडला परे निकट झाली तयावास एरी जाऊनी दरी असतास म्हणे माझे तुष्ट मानस कामानळे विजिका राया तव स्वरूप अर्कवत द्रवते झाले कामानळात तरी चित्ते विन जळुपात शांत करी महाराजा ऐसे ऐकता ती जे वचन रावे कोप क्रोधे करुण म्हणे शेवुनी साशी कानन सावजापरी काय हो तो प्रत्यक्ष माझी सापत्नी माता कुडी बुद्धी लयस चित्ता तरी या कृत्या कोण त्राता तू ते होईल पुढारा आ श्री जाती आमगळ दुर्गम सरिता परमचांडाळ तेने अनर्थ बंडाळ जगा माझी वाढविती ऐशे म्हणून कृष्णागर सोडून चालेला आपला बदर सदना येऊनी खेळावर तैसेची पुन्हा वाईला एरेकडे भुजावंती सूत ऐशे समजता चित्ती परम भयाते व्याप्ती दाशी लागी पाचारी म्हणे बाई ओ बाई विघ्न प्रेम भयानक गेल प्राण तो परपुरुष नव्हता सापत्न्य नंदन अर्थ ओगळ झाला गे तरी हा झाला वृतांत आता रायाशी करील श्रुत झाली प्राणघात मिरवेल सखे ममती तरी आता विष घेऊन द्यावा वाटतो आपला प्राण हरल्या सकळ कल्याण मज प्रती वाटत असे विष विपरीत करणे गुप्त राहील सकळ जनी ना तरी वाचल्या विटंबुनी नाना क्लेश भोगावे तरी याताची सार गोष्टी मिळविते मृत्यूवाटी ना तरी वाचल्या राव शेवटी विटंबुनी मारी लगे मारल्या अशी सर्व लोकात होईल अपकीर्त म्हणतील रांड परमकुजात भ्रष्टबुद्धी पापिनी असो ऐसा दुर्गट विचार ओढवला तरी सारासार गुप्त प्रकरणे प्राणावर उदार व्हावे आपणची ऐशे तिथे बोलता युती सखी होय उत्तराप्रती ते पुढल्या अध्यायी भक्तिसार ग्रंथी श्रवण करा श्रोते हो तरी हा ग्रंथ भक्तिसार तुम्ही जवळीता मनोहर निमित्त मात्र ढुंडी कुमार मालून रारीचा मिरवितसे स्वस्ती श्री भक्ती कथा संमत गोरक्षका विकमेगार सारा परिस्थिती भविष्य चतुराती स्वाध्याय गोड पुंडलिका वरदेव हरिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय महाराज की जय नवनाथ महाराज की जय।